राज्यात आजपासून 17,471 पदांसाठी पोलीस भरती सुरू झालेली आहे। राज्यातील विविध पोलीस भरती केंद्रांवर भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। 17,471 पदांसाठी राज्यभरातून 17,76,256 अर्ज प्राप्त झालेले आहेत। अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये उच्च शिक्षित तरुणाईची संख्या जास्त आहे। डॉक्टर, वकील, MBA, BTech केलेले उमेदवार सुद्धा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करतायत। तर राज्यभरात पोलीस भरतीला सुरुवात झाली असून आजपासून मैदानी चाचण्यांना सुरुवात झाली आहे। रत्नागिरी, वाशिम आणि जळगावमध्ये पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे। रत्नागिरीत 149 शिपाई आणि 12 चालक पदांची भरती सुरू झाली आहे। तर वाशिममध्ये सुद्धा 68 पदांसाठी भरती सुरू झाली आहे। तर जळगावमध्ये 137 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजपासून या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 137 जागांसाठी आज या पोलीस मैदानावर जवळपास पोलीस भरतीला पहाटे 4:30 वाजेपासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। 6,557 उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या जागांसाठी या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्यानुसार आजपासून या पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी उंचीचं मोजमाप असेल, तसंच छातीचं मोजमाप असेल, हे करण्याचं काम या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू आहे। पहाटे 4 वाजताच या ठिकाणी जे उमेदवार या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दाखल झालेले आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं। 6,557 उमेदवारांपैकी आज जवळपास 500 उमेदवारांची या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व उमेदवार हे सकाळपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून दाखल झालेले आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।